आमच्या दापोलीमध्ये 25 खाटचं पण हॉस्पिटल मिळणार नाही, तर माझा 110चा प्रश्नच येत नाही. आणि म्हटलं की 51 एकर जमीन, माझ्या गावात 51 एकर पूर्ण जमीन नसेल. बरोबर आहे? किती खोटं बोलायचं. वसई विरार महानगरपालिकेचं राजकीय वातावरण सध्या तापू लागलेलं आहे. ज्या प्रभागात भाजपची सरशी आहे अशा ठिकाणी आता विरोधकांकडून अपप्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरले जातात. आम्ही सध्या आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आणि इथले उमेदवार चंद्रकांत गोरिवले सध्या आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं. आम्ही आता फिरताना तुमच्याविषयी अपप्रचाराचे बरेच मुद्दे कानावर पडले. तुमची अमुक कोटींची संपत्ती आहे, तुम्ही अमुक ठिकाणी हप्ते घेता, तुमचं 110 खाटांचं हॉस्पिटल आहे. नेमकं तथ्य काय आहे? बघा, त्यांनी म्हटलं की दापोलीमध्ये माझं आईच्या नावाने 110 खाटचं हॉस्पिटल आहे. माझ्या बाजूला दापोलीचे माजी आमदार बसलेले आहेत. आमच्या दापोलीमध्ये 25 खाटचं पण हॉस्पिटल मिळणार नाही, तर माझा 110चा प्रश्नच येत नाही. त्याने म्हटलं की 51 एकर जमीन, माझ्या गावात 51 एकर पूर्ण जमीन नसेल. बरोबर आहे? म्हणजे किती खोटं बोलायचं. आणि दुसरं त्याने म्हटलं आहे अलकापुरी फेरीवाला जो, बघा फेरीवाल्यांची ती युनियन आहे, त्यांना मी मार्गदर्शन करतो. माझा त्याच्याशी एक पैशाचा संबंध नाही. काल त्यांची कोणती वाली कोणती यूट्यूब चॅनलवाली आहे, ती सरळ विचारते पैसे घेतात. अरे काय पैसे घेतात? तुम्ही स्पष्ट त्या माणसाने बोललं पाहिजे की चंद्रकांत गोरिवले पैसे घेतो, असं तर कोण बोलत नाही. सहाय्य रूम करतात. आमचे कोकणातले लोक इथे राहतात. म्हणजे तुम्हाला मी आता सांगतो, तुम्ही न्यूजवाले आहात, तुम्ही प्रत्येक चाळीमध्ये लोकांची बाईट घेऊन या. माझ्या कधी पण, म्हणजे आज नाही कधी पण, की जा पण चंद्रकांत गोरिवले इथं तुम्ही रूम बांधता, तुम्हाला त्रास देतो का? एक असा कोण बोलणार ना की त्रास देतो, उलटा तो मदत करतो म्हणून लोक बोलतील. कारण ह्याशिवाय मी तिसऱ्या टर्मला नगरसेवक उभा राहणार नाही. कळलं का? एवढा खोटा प्रचार चालू आहे. आणि तो प्रचार करणारा बहुजन विकास आघाडीचा सरसचिव आहे मुकेश नायर. मग त्याचा बॅकग्राऊंड तुम्ही म्हटलं की हा पहिल्यांदा हप्ते घेत होता ह्या लोकांकडून, ते मी बंद करून तिथे युनियन तयार करून दिली. हा माझा गुन्हा आहे का? हा त्याच्या मंडळाच्या नावावरती पैसे घेत होता आणि त्रास देत होता. तर मी ते बंद करून, जेव्हा मी 2015चा नगरसेवक इकडे आलो तेव्हा ते बंद केलं आणि त्यांच्या उत्तर भारतीयांची एक मी युनियन बनवले. त्या युनियनमध्ये ते लोक पैसे त्यांचं जमा करतात. आणि त्यांना आज तो गणपती करतोय, त्यांच्याकडे 1 लाख मागतो, नवरात्री करतोय 1.5 लाख मागतोय. हा तो पैसे नाही दिले तर त्यांच्याकडे कारवाई करण्यासाठी नगरपालिकेमध्ये लेटरबाजी करतो. हे आमचे धंदे नाही आहेत, माझ्या रक्तात पण नाही ते पैसे घ्या. तुम्हाला दीर्घकाळाचा नगरसेवक पदाचा अनुभव आहे. अनेक योजना तुम्ही या भागात राबवलेल्या आहेत. या सगळ्या अनुभवाचा फायदा या निवडणुकीत तुम्हाला कशा प्रकारे होईल असं वाटतं? नक्कीच होईल. बघा, मी 2010ला जेव्हा नगरसेवक संयुक्त नगरमधून झालो, त्यावेळी झालावाड मैदान असेल, तिथं आता एक छोटीशी आमची OPD चालते महापालिकेची, महिलांसाठी आपलं हे आहे, योगा सेंटर आहे. खाली जिम पण होती तिथं, छोटे मोठे म्हणजे लोक वर्कआउट करत होते. प्लस एक आता आमच्या त्या एरियामध्ये 4 गार्डन्स आहेत छोट्या म्हणजे तिथे सकाळी लोकांना मॉर्निंग वॉकसाठी वगैरे चांगलं साधन झालेलं आहे. आणि जेव्हा मी 2015ला ह्या साईडला आलो, ह्या साईडला असं म्हणजे स्लम एरिया असल्याकारणाने मला जास्त कामं करता आली नाही. परंतु जेवढी काय माझ्या लोकांची सेवा करता आली, म्हणजे गटांची चाळींची गटार असतील किंवा फुटपाथला लाद्या बेद्या लावणे, हाच काम झाला. नंतर कालांतराने लगेच कोविड चालू झाला, त्यामुळे काही कामं जास्त इकडे करायला मिळाली नाहीत या वाढला. मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम अशा संमिश्र मतदारांचा हा प्रभाग आहे. हो. या सगळ्या मतदारांची मोड एकत्र बांधून तुम्ही कशा प्रकारे काम करता? बघा, तुम्हाला मी ते एकतर सांगतो, 2015ला मी लढलो होतो ना, मराठी विरुद्ध माझ्या सर्व उत्तर भारतीय लोक होते. आणि त्या उत्तर भारतीयांचं अफाट माझ्यावरती प्रेम आहे. ह्या लोक म्हणजे त्यांच्या टायमाला, माझ्या टायमाला आमच्या, आता मी आता भाजपमध्ये नव्हतो, मी बहुजनमधून लढत होतो, तेव्हा भाजपचेच आमचे ठाकूर म्हणजे ते माझे गुरु होते, मला त्यांनी भाजपमध्ये आणलं होतं, ते लढले होते. त्यांचा म्हणजे आपण डिपॉझिट जप्त केला होता. म्हणजे इथलं मला उत्तर भारतीयांचा प्रेम आहे, इथले मुस्लिम लोकांचा प्रेम आहे. आणि माझे कोकणातले लोक आहेतच. बरोबर आहे? हिंदू मुस्लिम इथे जेच धर्म आहेत, म्हणजे तुम्हाला अलकापुरीमध्ये आपली इंडिया दिसेल, अलकापुरीमध्ये इंडिया दिसेल, आणि इथले सर्व लोक आमच्याशी चांगले आहेत. तुमचं पॅनल अतिशय प्रभावी ठरते, कारण तुम्ही स्वतः अनुभवी आहात. भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील या पॅनलमध्ये आहेत. या सगळ्याचा तुम्हाला निवडणुकीत कसा फायदा होईल? होईल ना. आता त्यांचा एक दांडगा अनुभव आहे, श्रेष्ठी आहेत त्या, आणि 2 पण उमेदवार उत्तर भारतीच आहेत. आमचं समीकरण चांगलं आहे, होईल फायदा. प्रचाराचा प्रतिसाद तुम्हाला लोकांचा कसा चांगला मिळतो? मिळतोय. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना मी एक पहिला असा म्हणजे विकासाचा मुद्दा, आपण गटारे, चाळीच्या पेवरवादी हे तर करतोच, पण माझं एक स्वप्न आहे की आजोला एक तलाव म्हणजे चांगला मोठा, म्हणजे आता या वार्डला जॉईन झालाय, एक त्याचं चांगलं व्यवस्थित त्या तलावाला हे तयार करायचं, म्हणजे आणि लोकांचे तिथं चांगल्या सुविधा आपण कशा देऊ ते पाहणार आहे. आणि एक स्वप्न होतं त्यावेळेस पण, काही इथल्या लोकांना, नागरिकांना एका
समोरच्या पक्षाने सांगितलं होतं की हिंदी भाषिक असेल, गुजराती भाषिक असेल, मराठी भाषिक असेल यांना नाट्य मंदिर होईल. आणि तो पण 13 ते 14 वर्ष ते प्रोजेक्ट रखडून ठेवलेला आहे. आणि तो लवकरात लवकर आम्ही जे आमचा पॅनल निवडून आला, आमचा महापौर बसला, तर आम्ही ते लवकरात लवकर ते चालू करण्याचा प्रयत्न करणार. अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे. काही ठिकाणी इमारतींना ओसी मिळालेलं नाहीये, तोही प्रश्न आहे. अनधिकृत इमारती बऱ्याच आहेत, त्यांना अधिकृत करा अशी मागणी होते. तुम्ही नगरसेवक पुन्हा झाल्यानंतर ह्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी नेमके कसे प्रयत्न करणार? बघा, कालच आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी देवाभावांनी बोललेलेच आहे की इथल्या जो क्लस्टर डेव्हलपमेंटवरती SRA होती त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि जुन्या बिल्डिंग तर तुम्ही म्हटलं ओसी ते आता रिडेव्हलपमेंटला चाललेलेच आहेत. ज्याने CC घेतले, ओसी नसेल ते आता रिडेव्हलपमेंट त्यांची चालूच आहे. पण काही त्याच्यामध्ये हे करता येईल तेवढी आम्ही मदत करणार त्या लोकांना. काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे. नवीन योजना राबवा अशी नागरिकांची मागणी आहे. तुमच्या माध्यमातून यासाठी कसे प्रयत्न केले? मग आता सध्या तरी माझं असं म्हणणं आहे की आमच्याकडे 1 दिवस आड करून पाणी येतोय आणि तो लोकांना म्हणजे मी असं म्हणणार नाही मुबलक आहे. लोकांचे फोन येतात, परत ॲडजस्टमेंट करतो, पाणी सोडणारं पाणी तो करतो. त्यामुळे चाललंय. परंतु आम्ही रेग्युलर पाणी कसं द्यायचं त्याच्यावरती आम्ही भर देणार. कोकणातला मतदार इथे मोठ्या संख्येनं आहे. त्यांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही नेमके वेगवेगळे कोणते कार्यक्रम घेता? नाही, कोकणातलं मतदारांना प्रभावित करण्यापेक्षा कोकण आमचं एकत्र असेल त्यामुळे एवढे त्यांच्यासाठी कार्यक्रम आम्ही सार्वजनिक घेतो. म्हणजे आमचा कुणबी समाज असेल यामार्फत आम्ही ते कार्यक्रम घेतो. तुम्हाला समर्थन देण्यासाठी खास दापोलीहून माजी आमदार आलेले आहेत. साहेब आलेले आहेत. मी दळवी साहेबांना विचारतो, काय सांगाल यांच्याबद्दल? यांच्या विकासाचं व्हिजन आणि एकंदरीत सगळी कार्यपद्धतीबद्दल? नालासोपारामध्ये माझ्या दापोली विधानसभा मतदारसंघातले सुमारे 25,000 पेक्षा जास्त मतदार या परिसरामध्ये राहतात. मी गेले 2 दिवस पूर्ण या महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी फिरलो. कालसुद्धा वॉर्ड क्रमांक 6 मध्ये माझ्या दापोली मतदारसंघातल्या उमेदवार योगिता करंजकर यांच्या मतदारसंघामध्ये फिरलो. अतिशय चांगला प्रतिसाद मला पाहायला मिळाला. आणि कालच संध्याकाळी मुख्यमंत्री महोदयांची देवेंद्रजींची सभा झाली. त्या सभेचं प्रतिसाद पाहिला. लोकांना परिवर्तन हवं आहे, लोकांना विकास हवा आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये विकासाची कामं रखडलेली आहेत. त्या कामांना गती येण्याकरता भारतीय जनता पक्ष महायुतीलाच लोकांचा ओहरा दिसतोय. आणि त्याप्रमाणे माझं नाव सूर्यकांत आहे आणि ह्या वॉर्ड क्रमांक 15 मधून चे उमेदवार चंद्रकांत बोरिवले आहेत. त्यामुळे चंद्रकांतला निश्चितपणे शुभेच्छा आणि आशीर्वाद या दोन्ही देण्याकरता मी या ठिकाणी पोहोचलोय. आणि त्यांच्यावर जे नाना प्रकारचे आरोप होत आहेत, असे आरोप निवडणुकीत होतच असतात. पण 2 वेळा जी व्यक्ती निवडून येते ती उगाचच निवडून येत नसते. आणि आता तिसऱ्यांदा चंद्रकांत बोरिवले उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष उभे आहेत. ते निश्चितपणे हॅट्रिक पूर्ण करतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, 110 कॉटचे दापोलीमध्ये फार मोठं हॉस्पिटल आहे. पण तुम्हाला सांगतो, मी 25 वर्ष दापोली विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो आणि त्या मतदारसंघामध्ये 100 कॉटचं हॉस्पिटल होण्याकरता गेली अनेक वर्ष मी लढाई करतोय. पण अजून मला त्यात यश आले नाही. पण आज ना उद्या ते 100 कॉटचं हॉस्पिटल शासनाचं तिथं उभं राहील. आणि ते जेव्हा उभं राहील त्यावेळेला जे विरोधक आज आमच्या चंद्रकांतजींवर आरोप करतायत त्यांना निश्चितपणे त्या हॉस्पिटलमध्ये सेवा करण्याचा संधी आम्ही त्यांना देऊ. हीच माझी त्याला प्रतिक्रिया आहे. आणि म्हणून चंद्रकांतजी हे निश्चितपणे मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारचं या ठिकाणचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतंय. आणि त्याकरता माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. बोरिवले साहेब, मागच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. पण आता मात्र इथली ग्राउंडची परिस्थिती वेगळी दिसते. तुमच्या मते भाजपला या निवडणुकीत किती जागा मिळतील? तुम्ही परवा पीस पाहिलं असेल पूनमताईंचं. त्यांचं म्हणणं आहे 108 आम्ही नक्कीच घेणार. तर मी तेच म्हणेन आम्ही 108च्या वरतीच सीट निवडून आणणार. अगदी शेवटचा प्रश्न, प्रहारच्या माध्यमातून इथल्या मतदारांना नेमकं काय आवाहन करा? मी तुमच्या प्रहार चॅनलमधून मी लोकांना विनंती करेन की आमचं पॅनल आहे म्हणजे पूर्ण
शिवसेना, शिंदे गट आणि आमची युती आहे. त्या आमच्या सर्व मतांना म्हणजे जिथे शिंदे गट असेल तिथे धनुष्यबाण आणि जिथे जिथे आमचे भाजपचे कमळावरती निशाण त्या कमळावरती चिन्ह आम्हाला निवडून द्या. सर, एक प्रश्न विचारायचा राहिला. मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या भाषणात अशी घोषणा केली, की अलकापुरी हे नवीन रेल्वे स्टेशन आम्ही उभारणार आहोत. ह्या निर्णयाचा नेमका इथल्या सगळ्या जनजीवनावर काय परिणाम होईल असं वाटतं? फायदा होईल ना. आता तुम्ही बघा ना, अलकापुरी म्हणजे स्टेशन, अलकापुरी आणि आचोळे. आचोळे रेल्वे स्टेशन किंवा अलकापुरी कोणतंही नाव देऊ शकतात. एक लोकांना चांगलं आहे ना ते, की लोकांना आमचं कॅपिटल मॉल जवळ लगेच रेल्वे स्टेशन झालं तर आणि इथल्या लोकांचं हे होईल, राहणीमान उंचावेल. आणि दुसरी गोष्ट मी ह्या पलीकडे जाऊन बोलेन, की ते असे पण म्हणाले, की विरारला एखादी एअरपोर्ट पण होईल. त्यामुळे विरारकर म्हणजे आपल्या वसई तालुक्याचा आणि विकास होईल. अलकापुरी हा परिसर मोठा आहे, लोकसंख्या देखील मोठी आहे. पण त्या तुलनेत रस्ते मात्र चिंचोळ्या गल्लीसारखे आहे. ते मोठे करण्यासाठी नेमके काय प्रयत्न आहेत? आता हे केव्हा होतील म्हणजे उगाचच आम्ही प्रयत्न करून मी बोलू शकतो. कारण ज्यावेळी क्लस्टर डेव्हलपमेंट SRA जेव्हा इथे राबवलं जाईल तेव्हा आपण रस्त्यांचे नियोजन करू शकतो. आता आपण कुठेच काय वाढवू शकत नाही. आता धन्यवाद. इथूनच ओव्हरब्रिज चाललाय आपल्या समोरून, आपल्या ओव्हरब्रिज जाणार आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते भाजपचे उमेदवार चंद्रकांत गोरेवले. भाजप या निवडणुकीत निश्चित यश मिळवेल आणि येत्या 5 वर्षात आम्ही या परिसराचा सर्वांगीण विकास करू, अशी हमी या निमित्ताने त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन वैभव घाडीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, वसई विरार.